22 जानेवारी रोजी होत असलेल्या कार्यक्रमात सर्वांनाच जाणे शक्य नसल्याने सध्या अयोध्या राम मंदिरात अभिमंत्रित केलेले अक्षता कलश संपूर्ण देशात दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत। सातारा येथील प्रभाग 19 मध्ये माननीय नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या प्रयत्नातून हे अक्षता कलश प्रभागातील नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले। अभिमंत्रित कलशाचे सजवलेल्या पालखीतून वाजत गाजत प्रभागात मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर येथील शनी मारुती मंदिरात अभिमंत्रित कलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले। यावेळी प्रभागातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। विशेष करून महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। नमस्कार। आज माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये मंगळवारपेठ परिसरामध्ये अयोध्यावरून जे कलश आलेले आहेत त्याचं सर्व आम्ही नागरिकांनी, सर्व माता भगिनींनी, सर्व भाविकांनी चांगल्या पद्धतीने पूजन केलेलं आहे। आणि आज माझ्या प्रभागातून, वार्डातून, पश्चिम सातारमधून आम्ही एक मिरवणूक कलशाची काढतोय की जे बरेच वर्षाचं आपलं सर्वांचं स्वप्न होतं अयोध्या राम मंदिराचं, श्रीराम मंदिराचं, हे पूर्ण झालेलं आहे। आणि चांगल्या पद्धतीनं आज आपण सर्वांनी मिळून इथं कार्यक्रम पण पार पाडतोय। ह्या कार्यक्रमाला सर्व संघाचे प्रमुख असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले। तसेच आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कलशाचं कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे व मार्गदर्शन सुद्धा बाबांनीच केलेलं आहे। चांगल्या पद्धतीनं आज खरोखर आनंद होतोय की प्रभू रामचंद्राला जे अयोध्याला ह्या तांदूळ जाणार आहे किंवा हा कलश जाणार आहे, आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की त्याचा लाभ ह्या संघ परिवारामुळे आम्हाला मिळाला व यांची सेवा करायची संधी मिळाली। माझ्या कुटुंबियाच्या वतीनं व प्रभागाच्या सर्व माता भगिनीच्या, सर्व ज्येष्ठ, सर्व मित्रांच्या वतीनं, सर्व नागरिकांच्या वतीनं मी सर्वांचा आभारी आहे की ही सेवा करायची संधी मिळाली आणि चांगल्या पद्धतीनं ही मिरवणूक सुद्धा पार पडेल आणि आम्ही पार पाडू। जास्तीत जास्त आपण धर्मजागृती आणि ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं धर्मप्रचार केला पाहिजे। आज सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा आभारी, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। हां, आपण आता प्रदक्षिणाही झाल्यानंतर 8, 7 ते 9 ह्या वेळेत सूर्यमुखी शनी मारुती मंदिर, ढोणे कॉलनी ह्या ठिकाणी कलश दर्शनात ठेवणार आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी येऊन त्याचं दर्शन घ्यावं ही विनंती आहे। ओके।